श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय म्हणजे महत्त्वाचा असा हा उपाय जाणून घेणार आहोत. अगदी आपल्या घरामध्ये मग कितीही कठीण प्रकारच्या अडचणी असू द्या, त्या खात्रीशीर दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे. तो आपल्याला अगदी दसऱ्यापर्यंत तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी करा, किंवा मग अगदी दररोज जरी आपण हा उपाय केला तरी देखील चालेल. अगदी आपल्या घरामध्येच वस्तू आहे आणि एकच वस्तू लागणार आहे आणि आपण दिवा लावण्याची सेवा तर अगदी दररोजच करतो. त्यामुळे हा जो उपाय आहे तो आपल्याला दसऱ्यापर्यंत कधीही करा, दररोज केला तरी चालेल. घरातील कितीही कठीण आर्थिक अडचणी असू द्या, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाहीत, यासारख्या समस्या देखील दूर होतील. यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आता नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे नवरात्री उत्सव चालू आहे. आपण अगदी घरामध्ये घटस्थापना केलेली आहे, कलश स्थापना आहे. काही ठिकाणी कलश स्थापना करतात, अखंड दिवा लावतात, किंवा मग अगदी तुम्ही घटस्थापना जरी केलेली नसेल तरी देखील आपण देवघरामध्ये तर दिवा लावतो तोच. मग आपल्याला याच दिव्यामध्ये अशी एक महत्वाची वस्तू टाकायची आहे. तर ती वस्तू म्हणजे बघा, इथे तुम्हाला मी दाखवते. आपल्याला दिव्यामध्ये दालचिनी टाकायची आहे. बघा, दालचिनी असा हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. याच्या वासाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होईल. तसेच तुम्हाला सांगते, आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी देखील कधीच येणार नाहीत आणि आपण जे काही हाती काम धरतो त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल असा हा प्रभावशाली उपाय आहे. तो आपल्याला बघा कधीही तुम्ही दसऱ्यापर्यंत हा उपाय करू शकतात. अगदी तुमच्याकडे दालचिनी जर समजा नसेल, दालचिनीची पावडर असेल, तर तुम्ही दालचिनीची पावडर जरी या दिव्यामध्ये टाकली तरी देखील चालेल. कारण की बघा, जर आपण असं केलं तर याच्या सुगंधाने आपल्या घरामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या जास्त सक्रिय होतात. आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता देखील नक्कीच दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे. बघा, यामध्ये मी दिव्यामध्ये टाकलेला आहे दालचिनीचा एक छोटासा तुकडा. अगदी याप्रमाणे आपल्याला दालचिनीचा तुकडा आपण देवघरामध्ये जसा दिवा लावतो त्या दिव्यामध्ये आपल्याला हा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. बघा, घरामधल्या कितीही नकारात्मकता असू द्या, ग्रहदोष, वास्तुदोष, येणाऱ्या समस्या, नजरबाधा, या सगळ्या खात्रीशीर सांगते मी तुम्हाला नक्कीच दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर अगदी दररोज मात्र हा उपाय करताना एक वेळ ठेवा. सकाळी तरी दिव्यामध्ये ही वस्तू टाका किंवा मग सायंकाळी तरी टाका. कारण की बघा, कोणत्याही गोष्ट आपण जर नियमाने केली तर त्याचा आपल्याला तितकाच फायदा होतो. आता आपण या दिव्यामध्ये दालचिनी तर टाकली, आता आपल्याला एका मंत्राचे देखील पठण करायचे आहे. बघा, मंत्र असा आहे, तो दुर्गा सप्तशती ग्रंथामधून घेतलेला मंत्र आहे. अतिशय पवित्र असा हा मंत्र आहे. आपल्याला या मंत्राचे 108 वेळा किंवा 11 वेळा पठण करायचे आहे. मंत्र बघा, मी तुम्हाला 11 वेळा म्हणून देखील दाखवते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 अशा प्रकारे बघा, आपल्याला या मंत्राचे पठण करायचे आहे. आणि ही जी सेवा आणि कोणताही उपाय केला ना, त्याला जर सेवाची जोड दिली ना, तर त्या उपायाचे फळ देखील आपल्याला तितकेच 100% प्राप्त होते. अशा प्रकारे तुम्हाला वेळ भेटेल त्या दिवशी अगदी दररोज जरी तुम्ही हा उपाय केला तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगते, तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल, पिढ्याना पिढ्याचे दारिद्र्य देखील दूर होईल.
असा हा महत्त्वाचा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा। झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद।